अंबरनाथमध्ये नगरपालिकेच्या मतदानादरम्यान 2 गंभीर घटना समोर आल्याने राजकीय वातावरण तापले आहे। पहाटेच्या सुमारास कोहेसगाव परिसरातील एका सभागृहात शेकडो महिला आणि पुरुषांची गर्दी होती। बोगस मतदानासाठी हे नागरिक आले असल्याचा आरोप काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे। माहिती मिळताच कार्यकर्ते आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी सर्व महिलांना सभागृहाबाहेर काढले आणि त्यांची कसून तपासणी करत आहे। तर दुसरीकडे अंबरनाथ शहरातील प्रभाग क्रमांक 28 मध्ये पैसे वाटपाचा आरोप समोर आला आहे। शुक्रवारी रात्री 2 जण पैशांनी भरलेले पॉकेट वाटत असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रंगेहात पकडले। या प्रकरणाचा तपास सध्या अंबरनाथ पोलीस करत आहे। एकीकडे बोगस मतदानाचा संशय तर दुसरीकडे पैसे वाटपाचा आरोप। या घटनेमुळे अंबरनाथमधील मतदान प्रक्रियेवर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। मी सायली कांबळे जेपी हार्मनीची रहिवासी आहे। मी बाहेरून आली तर मी बघितलं इथे खूप गर्दी आणि गोंधळ चालू होता। तर मला कळलं की बीजेपीचे हे शिर्के आणि ठुबे इथे पैसे वाटण्यासाठी आले होते। तर मी त्यांना काही न बोलता मी बाजूला इथे उभी असताना त्यांचे अजय पाटील आणि रवी पाटील यांची काही माणसं सचिन पाटील, तुषार रोकडे, तुषार पाटील, अक्षय पाटील हे सगळे आले असता मी सचिन पाटीलला विचारलं की चांगल्या पद्धतीने तुम्ही मतं घ्यायची ना, हे पैसे वाटून तुम्ही का असं करताय? तर सचिन पाटील माझ्या अंगावर धावून आला आणि मला बोलतो तू कोण विचारणारी? म्हटलं मी या बिल्डिंगची रहिवासी आहे, त्याच्यामुळे मला हा प्रश्न विचारण्याचा हक्क आहे। तर हे पूर्णपणे चुकीचं झालं आहे, तर याच्यावरती कारवाई झाली पाहिजे।